Hello students, today we have to study the next point, resolving power of microscope. Here in this figure, this AB is the objective of microscope, and in front of this objective there are two small objects, O dash and O. These two objects are separated by a small distance, small a. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. या आकृतीमध्ये ए बी हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आणि मायक्रोस्कोपची ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ऑब्जेक्टिव्ह म्हणा. आणि या ऑब्जेक्टिव्हच्या समोर दोन स्मॉल ऑब्जेक्ट्स आहेत, ओ आणि ओ डॅश. त्या दोन ऑब्जेक्ट मधील अंतर हे अतिशय कमी आहे, आणि ते अंतर म्हणजे किती? स्मॉल ए. मीडियम बिटवीन द ऑब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्टिव्ह इज ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. आता हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ए बी आणि दोन ऑब्जेक्ट्स आहेत ओ आणि ओ डॅश, यांच्यामध्ये एक ट्रान्सपरंट मीडियम आहे, आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? एन इतका आहे. Here, wavelength of the light emitted by the sources in the medium is lambda n, and angular separation between the objects at the objective is 2 alpha. तर O आणि O डॅश हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्ट्स आहेत. ह्या ऑब्जेक्ट्स पासून बाहेर पडलेली जी लाईट आहे, त्या लाईटची वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा n. आणि ह्या दोन ऑब्जेक्टिव्हनी ह्या ऑब्जेक्टशी केलेला जो अँगल आहे तो किती आहे? 2 अल्फा. म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टचं ह्या ऑब्जेक्टिव्हशी असलेलं जे अँग्युलर सेपरेशन आहे ते किती आहे? 2 अल्फा. तर लॅम्बडा एन म्हणजेच काय? लॅम्बडा एन इज द वेवलेंथ ऑफ द लाईट इमिटेड बाय दिस ओ अँड ओ डॅश. आणि 2 अल्फा म्हणजेच काय आहे? तर ह्या दोन ऑब्जेक्ट्सनी ह्या ऑब्जेक्टिव्हशी केलेला अँगल, किंवा त्याला आपण अँग्युलर सेपरेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह असे म्हणणार. आय अँड आय डॅश आर द सेंटर्स ऑफ द डायफ्रॅक्शन पॅटर्न arrays, disk and rings due to O and O dash on the screen effectively at infinity. तर या ठिकाणी हे आय आणि आय डॅश म्हणजेच काय आहेत? तर हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ओ आणि ओ डॅश, ह्या दोन ऑब्जेक्टचा ह्या ऑब्जेक्टिव्हने तयार केलेला हा डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे, की जो अरेंज डिस्क आणि रिंगच्या फॉर्म मध्ये असणार आहे. आय म्हणजेच काय? तर ओ जो ऑब्जेक्ट आहे त्या ओ या ऑब्जेक्टचा डायफ्रॅक्शन पॅटर्न, आणि आय म्हणजे पहिला जो ऑब्जेक्ट आहे ओ, त्या ऑब्जेक्टचा जो डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे, त्या डायफ्रॅक्शन पॅटर्नची जी डिस्क आहे त्या डिस्कचा सेंटर आहे. जी डिस्क आहे त्या डिस्कचा सेंटर, डायफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंटर म्हणा. आणि आय डॅश म्हणजे ओ डॅश हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ओ डॅश या ऑब्जेक्टचा जो डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्याचा सेंटर. तर आय आणि आय डॅश हे काय आहेत? ओ आणि ओ डॅशने निर्माण केलेल्या डायफ्रॅक्शन पॅटर्नचे सेंटर्स आहेत. अकॉर्डिंग टू Rayleigh's criteria, the first dark ring due to O dash should coincide with I, and that of O should coincide with I dash. तर Rayleigh's criteria नुसार ह्या दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस जस्ट रिझॉल्व्ह होण्यासाठी जी कंडिशन आहे ती कोणती कंडिशन आहे? त्या दोन ओ आणि ओ डॅश यांच्या इमेजेस जस्ट रिझॉल्व्ह होण्यासाठी जी कंडिशन आहे ती कोणती? तर ही जी कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू Rayleigh's criteria, फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू ओ डॅश,
ओ डॅश मुळे निर्माण झालेली पहिली जी डार्क रिंग आहे म्हणजे ही म्हणूया शुड कोइन्साइड विथ आय, म्हणजे ओ चा जो डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्या डायफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंटर म्हणजे ही बरोबर हा पॉइंट. म्हणजे फर्स्ट डार्क रिंग ऑफ ओ डॅश शुड कोइन्साइड विथ सेंटर ऑफ द डायफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्युस्ड बाय दिस ओ. आणि दुसरी कंडिशन काय असणार इथे, फर्स्ट डार्क रिंग ऑफ ओ डॅश, फर्स्ट डार्क रिंग ऑफ ओ, ओ ने जो डायफ्रॅक्शन पॅटर्न निर्माण केलेला आहे त्याची ही पहिली डार्क रिंग, इट शुड कोइन्साइड विथ सेंटर ऑफ द डायफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्युस्ड बाय ओ डॅश. तर ओ ने निर्माण केलेली जी पहिली डार्क रिंग आहे ती कशाला कोइन्साइड झाली पाहिजे, ओ डॅश न जो डायफ्रॅक्शन पॅटर्न निर्माण केलेला आहे त्याच्या सेंटरला, सेंट्रल म्हणजे ब्राईट, सेंट्रल ब्राईट पॉइंटला. तर जर असे झाले तर ह्या ज्या पदार्थांच्या ओ आणि ओ डॅशच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस जस्ट रिझॉल्व्ह झालेल्या असतील हे रेलेज क्रायटेरिया नुसार. द नेचर ऑफ इल्युमिनेशन at a point on the screen is decided by the effective path difference at that point. आता स्क्रीनवरती इल्युमिनेशन कसं असेल त्याचं जे नेचर आहे ते त्या पॉइंटच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्यामधील पाथ डिफरन्स वरती अवलंबून असणार. लेट अस कन्सिडर पॉइंट I where the first dark ring due to O dash is located. Let us consider I, म्हणजे हा पॉइंट आपण विचारात घेऊया, हा पॉइंट I. Here फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू O dash, O dash मुळे निर्माण झालेली पहिली डार्क रिंग म्हणजे ही डॉटेड तयार झालेली आहे. म्हणजे हा पॉइंट आपण विचारात घेतला आहे I, की जो O च्या डायफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंटर आहे आणि त्याच ठिकाणी काय झालेले आहे, ओ डॅश न निर्माण केलेला जो डायफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्याची डार्क रिंग पण आलेली आहे. पाथ्स ऑफ द एक्स्ट्रीम रेज रिचिंग आय फ्रॉम ओ डॅश आर ओ डॅश ए आय अँड ओ डॅश बी आय. याचा अर्थ काय होईल, पाथ्स ऑफ द एक्स्ट्रीम रेज रिचिंग आय, या आय या ठिकाणी म्हणा पोहोचणारे जे रेज आहेत, पाथ्स ऑफ द एक्स्ट्रीम रेज रिचिंग आय फ्रॉम ओ डॅश, ओ डॅश पासून या ठिकाणी येणारे जे रेज आहेत त्यांच्या पाथ्स कोणत्या आहेत, तर पहिली जी पाथ आहे ती ओ डॅश, सॉरी ओ डॅश पासून आलेला ओ डॅश ए आणि असा हा आय, आणि दुसरा पाथ ओ डॅश बी आय म्हणजे हे ओ डॅश बी आणि अशा प्रकारे हा आय. As point I is symmetric with respect to O, the paths AI and BI are equal. आता I हा पॉइंट सिमेट्रिक आहे, इथे बरोबर या लेन्सच्या सेंटरला हा पॉइंट आहे, त्यामुळे AI आणि BI हे अंतर आणि हे अंतर कसं झालं, हे दोन्ही डिस्टन्सेस अगदी इक्वल असतील. Thus actual path difference is O dash B minus O dash A. तर मग ह्या O dash पासून येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, इथे येणाऱ्या वेव्ज त्यांच्यामध्ये ऍक्च्युअल पाथ डिफरन्स जो आहे तो किती असेल, तर O dash B आणि O dash A यांच्यामधील फरका इतका असणार. कारण पुढचं हे जे अंतर आहे AI आणि BI ही जी डिस्टन्सेस आहेत ती कशी असणार आहेत, सेम असणार आहेत, आणि त्यामुळे पाथ डिफरन्स जो आहे तो याच्यावरतीच अवलंबून असेल, ओ डॅश बी आणि ओ डॅश ए यांच्यामधील फरक इतका असणार. द रिजन अराउंड ओ डॅश अँड ओ इज हायली एनलार्ज्ड इन दिस फिगर. आता ओ आणि ओ डॅशच्या बाजूचा जो भाग आहे तो आपण इथे एनलार्ज करून दाखवलेला आहे या आकृतीमध्ये. ओ पासून ए कडे जाणारे रेज हा दाखवलेला आहे, ओ डॅश पासून ए कडे जाणारे रेज असे. आता हे दोन्ही पॉइंट्स हे जवळपास अगदी क्लोज असणार आहेत आणि त्यापासून निघणारे हे जे रेज आहेत ते आपल्याला नियरली पॅरलल दिसत आहेत.
ओ डॅश पासून ए कडे जाणारे रेज ह्या ओ डॅश आणि ओ पासून जाणारे रेज असे आहेत. ओ डॅश आणि ओ पासून बी कडे जाणारे रेज हे असे आहेत. फ्रॉम दिस फिगर इट कॅन बी प्रूव्ड दॅट path difference do dash plus o dash c is equal to 2a sin alpha. तर इथे हा पाथ डिफरन्स जो आहे तो किती असेल, do dash प्लस o dash c इतका असेल. म्हणजे हे अंतर अधिक हे अंतर, तर यांच्या इतका पाथ डिफरन्स असणार आहे. आणि हे अंतर किती आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकते, हे अंतर किती असेल 2a साइन अल्फा. हे अंतर 2a साइन अल्फा इतके असेल. लेट्स सी नेक्स्ट फर्स्ट केस. मायक्रोस्कोप विथ पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, दॅट इज द डार्क ऑब्जेक्ट्स. जर ऑब्जेक्ट्स हे नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स असतील, म्हणजे स्वतः लाईट एमिट करत नसतील ते ऑब्जेक्ट्स, तर त्याच्या बाबतीत आपण हे पाहणार. In a common microscopy, usually self-luminous objects are not observed. तर जनरली मायक्रोस्कोप मध्ये जे ऑब्जेक्ट्स असतात वापरलेले ते सेल्फ ल्युमिनस मोस्टली नसतात. इन नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आर इल्युमिनेटेड बाय सम एक्सटर्नल सोर्स. आता हे जे नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आहेत, ह्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवलेले जे पदार्थ आहेत ते स्वयंप्रकाशित नसतात, तर त्याच्यावर इतर कशावरून तरी लाईट पडत असते किंवा पाडलेली असते. इन जनरल दिस इल्युमिनेशन इज नॉट नॉर्मल बट इट इज ऑब्लिक. आता मायक्रोस्कोपच्या खाली जे आपण ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत त्या ऑब्जेक्ट वरती लाईट ही परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पाडलेली नसते, पण ती अशा प्रकारे तिरकी पाडलेली असते किंवा पडलेली असते. Also, majority of the objects viewed through the microscope can be considered to be point objects, producing array rings in their diffraction pattern. तर मायक्रोस्कोपच्या खाली जे आपण ऑब्जेक्ट्स व्ह्यू करतो, पाहतो, ते मोस्टली हे पॉइंट ऑब्जेक्ट्स असतात आणि ते डायफ्रॅक्शन पॅटर्न निर्माण करतात. अरे रिंगच्या फॉर्म मध्ये ते डायफ्रॅक्शन पॅटर्न तयार करतात. ऑफन द आयपीस इज फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल. ते आयपीस आहे ते ट्रान्सपरंट मटेरियल फिल केलेले असते. लेट द वेवलेंथ ऑफ लाइट इन दिस मटेरियल बी lambda n is equal to lambda divided by n. Here lambda be the wavelength of light in air and n is the refractive index of the medium. तर इथे लाईटची जी वेवलेंथ आहे ती किती, लॅम्बडा डिवायडेड बाय n. लॅम्बडा म्हणजे एअर मध्ये लाईटची वेवलेंथ आणि n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. In such a setup, path difference at the first dark ring is lambda n. तर पहिली डार्क रिंग ज्या ठिकाणी तयार झालेली आहे त्या ठिकाणी मग पाथ डिफरन्स किती असतो, तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा n. बट लॅम्बडा n इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय n. आणि मगाशी आपण इथे पाथ डिफरन्सचे सूत्र पाहिलेले आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2a साइन अल्फा. तर हे पहिले डार्क रिंग ज्या ठिकाणी तयार झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला हे रिलेशन असे लिहिता येईल. पाथ डिफरन्स 2a साइन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा n इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन n. आता याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन असे लिहिता येईल, म्हणजे 2a साइन अल्फा बरोबर आपण काय लिहिले होते, लॅम्बडा डिवायडेड बाय n. याच्यावरून a चे सूत्र कसे होईल, तर हे 2 साइन अल्फा इकडे डिवाइड होतील, म्हणजे a बरोबर लॅम्बडा डिवायडेड बाय 2n साइन अल्फा.
इथे ए म्हणजेच काय आहे? ए इज द सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ओ अँड ओ डॅश. ओ आणि ओ डॅश मधील ते सेपरेशन आहे. Therefore, this A is equal to lambda upon 2n sin alpha. We can write this equation as like this. Lambda divided by 2 into NA. Here, this n sin alpha is equal to NA. What is this NA? The factor n sin alpha is called numerical aperture. हा जो फॅक्टर n sin अल्फा आहे की ज्याला आपण NA म्हटले, म्हणजे त्याला काय म्हणतात? न्यूमेरिकल अपर्चर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. द रिझॉल्विंग पॉवर R इज इक्वल टू दिस 1 अपॉन A. न्यूमेरिकल अपर्चर सॉरी रिझॉल्विंग पॉवर किती असणार? तर हे जे डिस्टन्स आहे दोन ऑब्जेक्ट्स मधील, की ज्या डिस्टन्सला त्या ऑब्जेक्ट्स आपल्याला जस्ट रिझॉल्व्ह झालेले दिसतात, मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऍट विच दे अपियर जस्ट रिझॉल्व्ड, इट इज द ए. मग त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर. मग ए चा रेसिप्रोकल किती येईल? 1 अपॉन ए. त्यामुळे रिझॉल्विंग पॉवरचे सूत्र काय आले? रिझॉल्विंग पॉवरचे सूत्र ए ची किंमत आहे लॅम्बडा अपॉन 2NA. मग त्याचा रेसिप्रोकल किती येईल? 2NA डिवाइडेड बाय लॅम्बडा. सो इन केस ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, resolving power of the microscope R is equal to 2NA divided by lambda. Question number 3. Now let's consider the next case. Microscope with self-luminous objects. आता हे ऑब्जेक्ट हे पॉइंट ऑब्जेक्ट असतील आणि ते सेल्फ ल्युमिनस असतील, तर ची केस आपण इथे पाहणार. अप्लाइंग Abbe's theory of Airy's disk and rings to Fraunhofer diffraction due to fear of self-luminous point objects. The path difference between the extreme rays at the first dark ring is given by 1.22 lambda. तर Abbe's theory नुसार जे एक्स्ट्रीम रेज आहे त्या एक्स्ट्रीम रेज ने डार्क रिंग निर्माण करण्यासाठीचा जो पॉइंट असेल त्या ठिकाणी निर्माण केलेला जो पाथ डिफरन्स आहे, तो पाथ डिफरन्स किती? 1.22 लॅम्बडा इतका असतो. दस फॉर द रिक्वायरमेंट ऑफ जस्ट रिझॉल्युशन, मग जस्ट रिझॉल्व होण्यासाठी टू इमेजेस टू बी जस्ट रिझॉल्व्ड अकॉर्डिंग टू रिलीज क्रायटेरिया, दिस पाथ डिफरन्स should be equal to 1.22 lambda n. हा पाथ डिफरन्स आहे एक्स्ट्रीम रेज मधला, तो किती असला पाहिजे? 1.22 लॅम्बडा n. मग याच्यावरून आपल्याला हे सूत्र कसे लिहिता येईल? ए चे ए बिकम्स 1.22 lambda n divided by this 2 sin alpha. But lambda is equal to, we have seen lambda n is equal to lambda divided by n. Therefore, we can write this A as like this. A is equal to 1.22 lambda divided by 2n sin alpha. फक्त या लॅम्बडा n ची किंमत इथे ठेवलेली आहे, लॅम्बडा डिवाइडेड बाय n. This becomes 1.22 divided by 2. It is 0.61 lambda as it is. डिवाइडेड बाय n sin अल्फा. 1.22 ला फक्त 2 ने भागलेले आहे, बाकीचे इक्वेशन तेच आहे. म्हणून ए बरोबर काय आले सांगा? ए बरोबर 0.61 लॅम्बडा डिवाइडेड बाय n sin अल्फा, विच इज इक्वल टू 0.61 लॅम्बडा डिवाइडेड बाय NA. n sin अल्फालाच काय म्हणतो आपण? न्यूमेरिकल अपर्चर. आणि मग सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4. आता याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल? रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप. देअरफॉर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप R
is equal to reciprocal of A, that is 1 upon A, which is equal to Na divided by 0.61 lambda. This is equation number 5. For better resolution, A should be minimum. बेटर रिझॉल्युशन साठी ए कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे, म्हणजे दोन जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट मधील अंतर कमी असले पाहिजे. दिस कॅन बी अचीव्ड बाय युजिंग an oil filled objective which provides higher value of n, that is the refractive index. आणि यासाठी मग काय केले जाते, तर ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह कसे असले पाहिजे, ऑइल फिल्ड ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इतका आहे. Here we know that the resolving power of a microscope is inversely proportional to the wavelength lambda used to illuminate the object. आपण इथे हे सूत्र पाहिलेले आहे. Resolving power R is equal to 2 Na upon lambda. Resolving power R is equal to 2 Na upon lambda. म्हणजे आपल्याला असे लिहिता येईल, resolving power is inversely proportional to lambda. This resolving power of the microscope is inversely proportional to the wavelength of the light. Can we have a source with a very small wavelength compared to that of the visible light? मग आपल्याला अशी एखादी लाईट वापरता येईल का की जिची वेव्हलेंथ लाईटच्या वेव्हलेंथ पेक्षा कमी आहे. म्हणजे अशा प्रकारे वेव्हलेंथ जर कमी केली आपण, if we use the light of very small wavelength to illuminate the objects, then what will happen? This resolving power R will be more. तर ती मग रिझॉल्विंग पॉवर आहे ती कशी आहे, रिझॉल्विंग पॉवर वाढेल. वेव्हलेंथ कमी झाली की रिझॉल्विंग पॉवर वाढेल. Here we know that electron exhibit wave like behavior. हे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनचे बिहेवियर कसे असते, they behave like a wave. When electron propagate, their behavior is also just like a wave. By controlling the speed of electrons, we can control their wavelength. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची स्पीड आपण जर कंट्रोल केली तर त्याच्यावरून इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि ह्या ज्या इलेक्ट्रॉन वेव्हज आहेत त्या इलेक्ट्रॉन वेव्हची वेव्हलेंथ जर आपण एकदम कमी केली आणि अशा इलेक्ट्रॉन वेव्हज त्या ऑब्जेक्ट्सना इल्युमिनेट करण्यासाठी वापरल्या तर आपल्याला त्या मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर वाढवता येईल. This principle is used in electron microscope. मग आता ही जी संकल्पना आपण पाहिली, हे जे तत्व पाहिले, वेव्हलेंथ कमी केली की रिझॉल्विंग पॉवर वाढवता येईल, हे तत्व या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये वापरलेले असते. मॉडर्न इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कॅन हॅव मॅग्निफिकेशन nearly 10⁶ and can resolve objects with separation less than 10 nanometer. तर हे जे मॉडर्न इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत ते किती मॅग्निफिकेशन निर्माण करतात, 10⁶. एवढे मोठे मॅग्निफिकेशन ते निर्माण करतात. आणि 10 नॅनोमीटर पेक्षा कमी अंतर जरी त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये असेल तरी सुद्धा ते त्यांना रिझॉल्व करून दाखवू शकतात. दोन ऑब्जेक्ट मधील डिस्टन्स 10 नॅनोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तरी सुद्धा त्या दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस आपल्याला सेपरेट करून दाखवण्याचे काम हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप करतात. फॉर ऑर्डिनरी ऑप्टिकल मायक्रोस्कोप द मिनिमम सेपरेशन इज जनरली 10⁻³ मिलीमीटर. आपले जे ऑर्डिनरी मायक्रोस्कोप असतात त्या ऑर्डिनरी मायक्रोस्कोप मध्ये दोन ऑब्जेक्ट मधील जे सेपरेशन आहे ते कमीत कमी 10⁻³ मिलीमीटर
10⁻³ मिलीमीटर एवढे असेल तर ते आपल्याला सेपरेट दिसतील. तर मिनिमम सेपरेशन किती असते साध्या मायक्रोस्कोपच्या बाबतीत? 10⁻³ millimeter. So this is about the resolving power of the microscope. Thank you.